बिर्याणीसाठी कांदा तळला. Happy birthday, dear Shaurya. Happy हे बलून्स खूप छान लागले, ते मला खूप आवडले. हॅलो नमस्कार, मी मोनिका मोहन. आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस खूप माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी मी त्याला जन्म देऊन आणि त्याने माझ्या लाईफमध्ये येऊन मला मातृत्व प्राप्त झालं आणि मग कळायला लागलं आईची माया काय असते ते. तर असो, आज आम्ही त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत, पण जास्त मोठा नाही. आमचे 2-3 फॅमिली आणि फ्रेंड्स एवढ्यांमध्येच आम्ही सेलिब्रेट करणार आहोत, कारण त्याचा 7वा वाढदिवस आहे आणि याच्या आधी 6 वाढदिवस आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे सेलिब्रेट केले आहेत, म्हणजे या वाढदिवसापेक्षा मोठे. तर अजूनही तो झोपलेलाच आहे आणि मी अजून उठवलं नाही त्याला, कारण म्हटलं त्याची झोप पण झाली पाहिजे त्याच्यामुळं. तर रोजच्यापेक्षा आजचं माझं स्केड्यूल थोडं बिझी असणार आहे. जेवढं जमेल तेवढं मी शूट करणारच आहे. आणि आत्ता देवाची पूजा झाली, बाकीच्या कामांना सुरुवात करते आणि भेटूया आता आपण थोड्या वेळाने. आता घरातली बरीचशी कामं झाल्यात, म्हणजे रेग्युलरची जी कामं आहेत ती झाली आहेत सगळी. एक्स्ट्राची जी कामं आहेत ती बाकी आहेत आणि ती दिवसभर चालूच राहणार आहेत आज दिवसभर, कारण आज स्पेशल दिवस आहे. स्पेशल दिवस म्हटल्यावर खूप काम असतं. तर आता 12 वाजलेत आणि 12:15ला शौर्यला स्कूलमध्ये सोडवायचं आहे, त्यामुळे म्हटलं थोडासा व्हिडिओ काढते. तर आज बाहेर खूप ऊन आहे आणि आभाळ पण येतं आहे, पण पाऊस नाही आहे. त्या उन्हामुळं तर खूपच गरम होतं आहे, असं वातावरण आहे आज बाहेरचं. आणि शौर्यला आज विदाऊट युनिफॉर्ममध्ये स्कूलमध्ये पाठवणार आहे, कारण वाढदिवसाच्या दिवशी विदाऊट युनिफॉर्ममध्ये जाता येतं स्कूलमध्ये. तर शौर्यला आज मी कलरचा ड्रेस घालून पाठवला आहे. इकडे शौर्य. नंतर ह्या कलरचा ड्रेस आहे, मॅचिंग झालो आहे आम्ही, बरोबर ना. संध्याकाळी तो त्याच्या पप्पांनी घेतलेला न्यू ड्रेस घालेल केक कटिंगच्या वेळेस. तर आत्ता हा ड्रेस घातलेला आहे त्याने. बड्डे म्हणल्यावरती पण बाकीच्या स्टुडंटला काहीतरी खाऊन यायला पाहिजे. बरेच जण चॉकलेटच नेतात, आम्ही पण चॉकलेटचाच पुडा घेतला आहे. इक्लेअर्स चॉकलेटचा पुडा घेतला आहे आम्ही. आणि त्याच्या स्कूलमध्ये किती 50 ते 55 असा त्याच्या स्कूलचा पट आहे, म्हणजे त्याच्या क्लासचा. तर त्याच्या क्लाससाठी आम्ही हा इक्लेअर्सचा चॉकलेटचा पुडा घेतला आहे. आणि यामध्ये ना 120 पीस आहेत, 120. आता शौर्य तुम्हाला भेटेल डायरेक्ट संध्याकाळी. बोलायचंय? हां, बरं. आता बाय. शौर्यला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर बाकीची बारीक सारीक कामं करून घेतली आणि दुपारच्या वेळेस मी व्हेजिटेबल्स कट करायला घेतल्या. व्हेज बिर्याणी बनवणार आहोत जेवणामध्ये मेनू, आणि त्याचबरोबर पायनॅपल शिरा वगैरे आहे. तर ह्या व्हेजिटेबल्स म्हटलं निवांत वेळेतच कट केलेल्या बऱ्या. ऐन वेळेस खूप गडबड होते, टाईम पुरत नाही, डेकोरेशन वगैरे असतं आणि मग वेळ पुरत नाही. हे 4-5 वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळं मग आज मी एकटीच होते तयारीला. सोबत कोणी नव्हतं. मैत्रिणी आणि फॅमिलीवाले त्यांचे सगळे मुलं स्कूलमध्ये असल्यामुळे ते सगळे मुलं स्कूलमधून आल्यानंतर येणार होते. इतकी तयारी करून ठेवली आहे. गाजर कट करून ठेवले, बीन्स कट केलेत, कांदा इतका कट केला आहे, पुन्हा हे फ्लावर आणि शिमला कट केली आहे, कांदे सोलून ठेवलेत बरेचसे. इकडं कोथिंबीर धुवून ठेवली. इकडं अद्रक लसणाची पेस्ट करायची आहे, पण लाईट नाही आहे, फ्रेश पेस्ट बनवायची आहे. आणि ही एवढी अशी प्रिपरेशन झाली आहे माझी आता. बिर्याणीसाठी हा कांदा तळला आहे आणि मस्त कुरकुरीत असा तळला आहे मी. इकडं अजून तळतो आहे, पण हा चांगला कुरकुरीत व्हायला लागतो आणि तो झाला आहे चांगला. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि जसा जसा वेळ मिळेल तशी मी
प्रिपरेशन करत आहे, कारण गेस्ट यायच्या आधी सगळी प्रिपरेशन झाली पाहिजे. त्यामुळे मग डेकोरेशन करायला घेतलं मी. आणि डेकोरेशन काही नाही, फक्त बलूनच लावायचे होते, पण बलून सगळे फुगवण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे मी पटकन करून घेतलं. पण भीती होती की सेलिब्रेशनपर्यंत हे बलून्स राहिले पाहिजे, फॅन जर लावला तर मग फॅनने बलून फुटतात आणि गरम तर खूपच होतं आहे आणि त्यामुळे फॅन पण लावायची गरज पडते. साईडला आता शेगडी पाहत असाल तुम्ही, जेवण बनवण्यासाठी मोठी शेगडी आणली आहे. तर ह्या अशा पद्धतीचं मी थोडंसं डेकोरेशन केलं आहे. हे बलून्स खूप छान लागलेत, ते मला खूप आवडलेत. आणि इथे 3 बलून लावलेत आणि शौर्य आता इथे बसणार आहे. तर होप्स की हे गेस्ट येईपर्यंत हे डेकोरेशन असंच राहिलं पाहिजे, पण काय माहिती कसं होतंय ते. जेवण बनतंय, पायनॅपल शिरा तयार झाला. कढई बघा किती मोठी आहे. कढई एवढी छोटी ना. ओ माय गॉड. बस, दिस इज फायनल लुक पायनॅपल शिरा. ती नाही, हा घरातलंच आहे, जवळच. शौर्यकडे बघ. इकडे बघा, इकडे बघा. झालं. Happy birthday to you. Happy birthday dear Shaurya. Happy birthday to you. You. त्याला चाल पाहिजे, त्याला चाल पाहिजे. हा ना, मी अगरबत्ती लावली असं बघा. हाय का नाही? त्याला एक पिन लावली तरी होती. लहान प्रकारचं वडे काढून बघ, काढू काय? हे गरम झाले ना? तारे ठेवले, तारे ठेवले. ठीक आहे, माणसं. तुम्हाला वाटतं पहिल्यांदा इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. दीदी इकडे बघ. तू केकला लाव, केक हातात दे त्याच्या. तो आपण केकला लावू.
राहू दे मला बस झालं. शौर्य बघ इकडं. इकडे चालवा. हा. हेच आहे. साईजा. शौर्यचे फ्रेंड आणि त्याचे भाऊ त्याला गिफ्ट देत आहेत. हे सगळं केक कटिंग करायच्या आधीच झालं होतं, पण मी एडिट करताना केक कटिंगच्या नंतर दाखवलं. आता हे यांचे फोटो सेशन चालू आहे आणि याच्यानंतर सर्वांचं जेवण झालं. तर गडबडीमध्ये बाकीचं काहीच रेकॉर्ड करता नाही आलं. जेवणामध्ये व्हेज बिर्याणी, पायनॅपल, शिरा, कोशिंबीर, पापड हे सर्व होतं. शौर्यच्या बड्डेच्या निमित्ताने खूप दिवसांनी सर्वजण एकत्र आले.